बघा इकडे रोड आहे आणि इकडून गाडी पूर्ण खाली गेले. मानगावला फायनली, आणि मानगावलाच ट्रॅफिक नाही आहे. ट्रॅफिक नाही बोलत ट्रॅफिक आली काय? ट्रॅफिक नाही बोलत ट्रॅफिक आली. म्हणजे ही ट्रॅफिक जी असेल ना ती डेपो जवळची ट्रॅफिक आहे. थोडीफार असेल ट्रॅफिक, नाहीतर जर ट्रॅफिक असेल ना तर मागून ऑलमोस्ट 1-2 किलोमीटर ट्रॅफिक असते जिथे हा सिंगल रोड चालू होतो तिथे. पण आज एवढी ट्रॅफिक नाही आहे. इकडे बघा आता आपल्या कोळी बांधून जो फिशिंग असते ना, म्हणजे मच्छीमारी व्यवसाय, आता 3 महिने बंद असेल कारण की पूर्ण समुद्राना खवळलेला असतो. मग ह्या अशा पद्धतीने हे बोटी आहेत ना त्या बघा वरती घेऊन ठेवतात आणि मग त्या काळामध्ये पूर्ण ह्या बोटीचं जे काय काम असेल ते सगळं काम ते 3 महिन्यामध्ये पूर्ण करतात आणि मग नारळी पौर्णिमेच्या वेळी आपल्या पूर्ण फिशिंग चालू करतात पुन्हा. तर आता बघा कसे बोट वरती घेत आहेत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर. तर तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला माझ्या बहिणीच्या लग्नाचा, आणि आयोप्पा आलेला लग्नाला. तर आम्ही जातोय कोकणामध्ये आयोप्पाला सोडायला, आणि आज सॅटर्डे आहे. आणि परत गेले आठवडाभर आपल्या गावाला खूप पाऊस पडला आहे, रत्नागिरी रायगड साईडला. तर बघा आज तर आम्ही निघालो आहे आणि चांगलाच ऊन आहे. आम्हाला लास्ट टाइम एकाने कमेंट केली की आम्ही पण 29ला जाणार आहात गावी मानगाव साईडला, तर ट्रॅफिक असेल का? तर आम्ही पण आज निघालो आहे. आज 30 तारीख आहे. तर बघा तुम्हाला आज रोडची पण अपडेट देईन मी, कारण की एवढा पाऊस पडला. तर आपल्याला माहिती आहे मुंबई गोवा हायवे थोडाफार खराब असतो पावसाळ्यात. दरवर्षी गणपतीला जाताना किती ट्रॅफिक असते आणि रोडमुळे किती वेळ लागतो आपल्याला जायला. तर बघूया आज किती वेळ लागतोय. आणि आता मी आहे आपला जो उरण रोड आहे, जो फळस पहिला बाहेर निघतो तिकडे रोड बघा किती खूप सुंदर वाटतं एकदम. आणि सकाळचे वाजलेत 7:45 आणि मी आता गाडीमध्ये आहे. मी, स्नेहल, आई, बाप्पा आणि निरूभाई. तर जाव्या रोडची अपडेट तुम्हाला देत जाईन. आणि आता जाताना खूप धमाल येणार, कारण की खूप पाऊस पडला आहे गावी आणि खूप डोंगर पण तुम्ही बघा. इकडूनच डोंगर आपलं मस्त हिरवेगार दिसतात. तर गावचा पण आपला निसर्ग बघायला मिळणार आहे पावसाळ्यातला. समोर बघा इकडे लेफ्ट साईडला गोवा 556 किलोमीटर माझा रोड गेला. राईट साईडला उरण आहे 22 किलोमीटर, आणि पुण्यासाठी पण लेफ्ट मारायचा 117 किलोमीटर, आणि JNPT 21 किलोमीटर आहे इथून. तर हा जो रोड आहे ॲक्च्युली आम्हाला जेव्हापासून माहिती आली तर आम्ही पनवेलमध्ये आतपर्यंत नाही जात, ह्याच रोडनी नेहमी येत असतो. समोर बघा खूप पाऊस वाटतंय. समोर ढग चालत पावसाचे आणि चांगलाच पाऊस दिसतोय समोर. पेणला पोचलो आम्ही आता. पेणपर्यंत रोड पण चांगला आहे, म्हणजे पावसात काही खराब नाही आला आहे. तर असं वाटतं की पहिल्या पावसामध्ये पूर्ण रोड खराब होतो. बघूया आता हा पाऊस आपल्याला मिळतोय का. डाव्या बाजूला बघा तिकडे पूर्ण ढग, सगळे पावसाचे ढग आहेत डाव्या साईडला. काळे ढग आहेत पावसाचे सगळे. भरपूर पाऊस आहे ना डोंगरावर बघा तिकडे. तर मंडळी पहिलाच स्टॉप घेतला आहे आम्ही. आता वाकणला पोचलो आहे आणि हॉटेल आहे श्री समर्थ कृपा. लास्ट टाईम पण थांबलो आम्ही गावी गेलेलो तेव्हा. आणि आपली गाडी बघा किती मळले. आता सकाळी रायनोवरती थोडंसं पाणी मारून आलो मी. जाऊया नाश्ता करूया आता श्री समर्थ कृपा हॉटेलमध्ये. आता मी नाश्ता करतोय. मी घेतलं एक रस्सा वडा, स्नेहल वडापाव खाते, आणि ह्या ठिकाणी घेतले काय ते निरुणबाई मिसळ पाव. निरुणबाईचं थोडं पाव आहे. तर या नाश्ता करायला गरमागरम मस्त लागतं. इकडे आम्ही लास्ट टाइम थांबलो तेव्हा पण स्नेहल चांगला होता ना टेस्ट. म्हणून आम्ही बघत आलो आणि बोललो आता काय एवढा उशीर झाला आहे, जस्ट 9:30 वाजलेत. मुलं इथेच नाश्ता करून जाऊया. तर नाश्ता करायला
तर गरमागरम नाश्ता झाला आहे आपला, मस्त कांदा पोहे पण खाल्ले गरमागरम. आणि इथे आम्ही थांबलोय ना, आपला श्री समर्थ कृपाचं हॉटेल आहे तो बरोबर आपला जो फाटा आहे वाकण फाटा तिकडे आहे. इथून बरोबर पाली 8 किलोमीटर आहे. आणि इकडून आपण जर गेलो तर डायरेक्ट आपला जो एक्सप्रेस वे आहे मुंबई पुणे हायवे तिकडून पण डायरेक्ट आपण मुंबईला जाऊ शकतो. जेव्हा ट्रॅफिक असते ना तेव्हा खूप लोक ह्या रोडचा वापर करतात, जो एक्सप्रेस वे आहे इथून पाली मार्गे तिकडून. तर आता ह्या वेळेला ट्रॅफिक नसेल म्हणून आम्ही इकडून आलो. आणि आता आपला रोड बऱ्यापैकी चांगला झाला आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला पालीची आता म्हणजे पाली मार्गे येण्याची गरज नाही आहे, या रोडने आपण येऊ शकतो. तर निघूया आपण आता मानगावला फायनली. आणि मानगावलाच ट्रॅफिक नाही आहे. ट्रॅफिक नाही बोलत ट्रॅफिक आली काय ट्रॅफिक नाही बोलत ट्रॅफिक आली. म्हणजे ही ट्रॅफिक जी असेल ना ती डेपो जवळची ट्रॅफिक आहे, थोडीफार असेल ट्रॅफिक. नाहीतर जर ट्रॅफिक असेल ना तर मागून ऑलमोस्ट 1-2 किलोमीटर ट्रॅफिक असते जिथे हा सिंगल रोड चालू होतो तिथे. पण आज एवढी ट्रॅफिक नाही आहे. आणि CNG पण गाडीमध्ये आपण फुल केलं आहे मानगावलाच मागे. किती भारी वाटते बघा, पाऊस पडला तर मस्त हिरवागार वाटते. पूर्ण येताना साईड मस्त एकदम हिरवा हिरवा डोंगर. म्हणजे ट्रॅफिक बघा, आपल्या इथून राईट मारायचं आहे. राईट म्हणजे हा शॉर्टकट आहे. शॉर्टकटमध्ये सगळी ट्रॅफिकला सोडून आम्ही चाललो आहे. आणि ट्रॅफिक बघा समोर पूर्ण डेपोपर्यंत ट्रॅफिक असेल. हा रोड बघा, हा रोड जो आपला श्रीवर्धन मसला रोड जातो ना डायरेक्ट तिकडे बाहेर पडतो. छोटासा रोड आहे, गावातून जातो. तरी तुम्ही ह्या साईडने जात असाल आणि तुम्हाला बोरलीला किंवा दिव्यागाला जायचं असेल आणि मानगावला फुल ट्रॅफिक असेल तर तुम्ही ह्या रोडचा नक्की वापर करू शकता. मानगाव डेपोच्या आधी कॉटन किंग म्हणून शॉप आहे, त्याच्या समोरच बरोबर हा आतमध्ये थोडंसं पुढे हाल जो पहिला राईट येईल. कॉटन किंग सोडल्यानंतर जो पहिला राईट येईल ना तो राईट मारून असं तुम्ही आतून येऊ शकता. तुम्हाला बाहेर पण कुठे पडतो पण दाखवतो. थोडासा खराब रोड आहे, पण जिथे आपल्याला 1 तास ट्रॅफिकमध्ये थांबायला तिथे आपण 10-15 मिनिटात लगेच बाहेर निघतो. तर बघा म्हणजे आम्ही आता श्रीवर्धन रोडला बाहेर आलो आहे. आणि अल्फा हॉस्पिटल कोणतं अल्फा हॉस्पिटल आहे ना, अल्फा हॉस्पिटल समोरच आपण बाहेर होतो. आणि इथून आपण राईट मारून दिव्यागर श्रीवर्धनला जाऊ शकतो. एवढी ट्रॅफिक आपण सोडून डायरेक्ट पुढे बाहेर आलो. खादाड खावाचा टिंब केला. खांदाड गावाचं इथे बाहेर आलो आपण. हे चालत नाही ते. आता पोचलो आम्ही वडवळी फाटा. लेफ्ट मारला की आपल्याकडं होतं बोरलीमध्ये आणि राईटला वडवळ आहे. आणि तिकडे आपल्याला जायचं आहे आदगावला दुर्गापूरकडे. चांगलाच पाऊस पडला आहे, त्याच्यामुळे पूर्ण एकदम शेत काम जो आहे शेतीच्या कामाला पण दूर आलं आहे. सगळीकडे पाणीच पाणी बघायला मिळेल. डोंगर पण मस्त वाटतं. तर वडवळ फाटा राईटमध्ये तर बघा इकडे टोल पण आहे, अजून चालू नाही झालं टोल. समुद्राचा लाटा बघा एवढा खवळला आहे. आपण समोर पाणी इथपर्यंत आलं वरती. पाऊस पडला ना भरपूर, इकडे पूर्ण वरती पाणी पावसामुळे समुद्र लाटा मारत आहे वरती. बांधावरून लाटा मारत होता, एवढं पाणी भरलेलं. दे सांग दे सांग. धर 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 आगे धर धर आगे धर. पकड धर पकड पकड. चल गावाला बघ गावाला बघ खोको आली ती बघ. आम्ही किती तिकडं पण मांजरा मांजरा बिंजरा दाखवायची आम्हाला. अरे चिवताई कुठे आहे? खायचं नाव नाही भूक कशी नाही लागत काय माहिती. इकडे नखरे दिसते खायला. चष्मा घे चष्मा घे चष्मा घे. चांगलं मागं
काढायचं कधी मग? आता 2 महिने होतील. लावा. आता 2 महिने होतील नाही, परवा मंगळवारी इंटर केला. ये. इंटर केला 2 महिने होतील, 1 वर्ष. पकड. हो, जाऊ जावं लागेल. तेरा झाली पूर्ण. काढ. आणि इकडे दुर्वांकूरचे अम्मा आहेत. ये ये निवांतचा नाही, फाटवा कापड काढलेलं. ही अम्मा कोणाची? अम्मा कोणाची? माझी 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 दुर्वांकूर. माझी केस खेचू नको, आधीच तकलो आहे मी. आले नको 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 नको. चलो. 1 2 3 गोटू बाय बाय. बाय कर बाय कर बाय 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 कर. बाय कर तू इथं शिपळला. बाय कर. इकडे बसू का? इकडे बसू. कुठे बसताय? कुठे बसतोयस? इकडे. मम्मीला बाय कर, मग बाय कर. चला दुर्वांकूर मामीच्या मागे लागलाय. चल शिपळा, चल शिपळा, चल. हवाय ते हवाय ते. हा हा गाय गाय हवाय ते. कोण आहे? बाप्पा. बाप्पा बाप्पा. बाय कर. चला. कुठे जायचंय? अय्या कुठे कुठे कुठे? हा कोण आहे? चला निघूया आता आपण आदगावमधून. मंडळी दुर्वांकूरकडून आम्ही निघालो आणि हा समुद्र किनारा आहे जो आदगावला आता लागतो आपल्याला. तिकडे समोर दिसत असेल तिकडे आदगाव आहे आणि रोडवा किती खाली आहे, मस्त खूप भारी वाटतं. आणि लाटा एवढ्या मोठ्या आहेत ना. पप्पा इकडे राऊंड मारत आहेत आणि आमचा फोटो सेशन चालू आहे. आपला रायनो खूप मळला आहे पण फोटो खूप चांगले येतात. डोंगरवरून बघा, भारी वाटतं एकदम. तर निघतो आणि जातो आपल्या शिपोळ या गावी. झाला फोटोशूट. नाही मस्त मस्त फोटो काढलेत. तुम्हाला फोटो बघायचे तर इन्स्टा आय डीवर आम्हाला फॉलो करा. फॉलो करा. तर आम्ही आता पोचलो आहे वेसवी बागमांडले फेरीबोट जवळ आणि आपली 5:30ची जेटी आहे. आणि इकडे बघा आता आपल्या कोळी बांधून जो फिशिंग असते ना, म्हणजे मच्छीमारी व्यवसाय, आता 3 महिने बंद असेल कारण की पूर्ण समुद्रांना खवळलेला असतो. मग ह्या अशा पद्धतीने हे बोटी आहेत ना, त्या बघा वरती घेऊन ठेवतात. आणि मग त्या काळामध्ये पूर्ण ह्या बोटीचं जे काय काम असेल ते सगळं काम ते 3 महिन्यामध्ये पूर्ण करतात. आणि मग नारळी पौर्णिमेच्या वेळी आपल्या पूर्ण फिशिंग चालू करतात पुन्हा. तर आता बघा कसे बोट वरती घेत आहेत. ही एक बोट आहे वरती घेतलेली आहे आणि याच्या बाजूला दुसरी आहे. बघा कशा प्रकारे वरती येतात बोट. जाऊया आपण आता 5:30 वाजता जेटी येईल. आणि इकडे गाड्या पण खूप लागल्या आता लाईनसाठी. बघा मी तिकडे जेटीजवळ थांबलेलं ना, अचानक गाडी खाली आले. काय झालं? हँडब्रेक नव्हतं लावला का? हँडब्रेक नव्हतं लावला. बघा गाडी तिकडून वरून खाली आले. बघा इकडे रोड आहे आणि इकडून गाडी पूर्ण खाली गेले. संध्याकाळचे वाजलेत 6:15 आणि आम्ही घरी पोचले आणि इकडे चालू आहे साफसफाई आता. घाण परत कारण परत की पायानं जाईल. एवढा पाऊस वारा होता तर सगळी घाण झाली. बघा स्नेल पण कचरा काढते. तर साफसफाई चालली आपली. आणि तुम्ही बघितलं असेल की जेटीजवळ जी गाडी होती पंच, ती म्हणजे हँडब्रेक कदाचित त्यांनी नीट लावला होता तर गाडी खाली आली. आणि नशीब कोणाला लागलं नाही. फक्त तो ड्रायव्हर जो होता म्हणजे तो गाडीतून खाली उतरला, बाकी सगळे गाडीमध्येच होते. पण गाडी त्या देवळाजवळ बरोबर अडकून राहिली आणि सगळे सुखरूप होते. तर ठीक आहे, हाच व्हिडिओ मी आता इथे एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.